तुम्ही कधी पाहिले का शेकडो शिवलिंग एकाच ठिकाणी? मूर्ती स्वरूपातील महादेवाची अद्भुत मूर्ती आणि अतिशय सुंदर कोरीव काम केलेला नंदी. जर नाही तर हे ठिकाण नक्की पहाच. आजचा आपला प्रवास आहे सातारा जिल्ह्यातील देगाव जवळ असलेल्या पाटेश्वर शिवमंदिराकडे. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून मध्ययुगीन शैव स्थापत्य कलेचं अप्रतिम उदाहरण आहे. मंदिर परिसरात प्रवेश करतात सुरुवातीलाच उजव्या बाजूला गणपती बाप्पा आणि रिद्धिसिद्धीचं दर्शन होतं. थोडं पुढे गेलो की तिथे प्राचीन पुष्करणी, जी आजही परिसराला वेगळीच शांतता देते. याच पुष्करणीच्या शेजारील पायऱ्यांवरून आपण पोहोचतो पाटेश्वरच्या मुख्य मंदिराकडे. मुख्य मंदिर हेमाडपंथी बांधणीचं, ज्याचा जीर्णोद्धार 18व्या शतकात सरदार अनगळांनी केला. मंदिर चारही बाजूंनी तटांनी बंदिस्त आहे. नंदी मंडप, सभा मंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. आजूबाजूला अनेक छोटी छोटी मंदिरे असून त्यात विविध देवदेवतांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. सभा मंडपात दिसतात महिषासुरमर्दिनी, विष्णू, स्कंद आणि स्त्री रूपातील गणेश म्हणजेच गणेशनी किंवा विनायकी. गर्भगृहात पाटेश्वराचं मुख्य शिवलिंग आहे. या मंदिरात शिवलिंग आणि शंकराची मूर्ती दोन्ही स्वरूप पाहायला मिळतात. एकाच धडावर एकाच रेषेत 4 शिरे कोरलेली एक अद्भुत मूर्ती पाहिली आहे का? पहिल्यांदा वाटतं ब्रह्मदेव, पण नीट पाहिलं तर एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात कमंडलू, दंडावर सर्पमुखी बाजूबंद आणि डोक्यावर अर्धचंद्र आणि प्रत्येक कपाळावर तिसरा डोळा. तर ती ब्रह्मदेवाची नाही तर ती महादेवाची आहे की नाही गंमत? इथला नंदी पाहिलात का? नंदी पाहिलात तर तेथेही शिवलिंगाचं दर्शन होते. मंदिराच्या मागील बाजूस दगडात कोरलेला नागही आजही स्पष्ट दिसतो. मंदिर परिसरातील झाडं मनाला एक वेगळीच प्रसन्नता देतात. आणि येथून वर गेल्यावर आपल्याला दिसतं कार्तिक स्वामींचं मंदिर. पाटेश्वर येथे केवळ दर्शन होत नाही तर इथे इतिहास, श्रद्धा आणि शांती अनुभवता येते. तर या मंदिराला नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.